गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत आणि याचपूर्वी आपण जर पाहिलं तर अनेक गणेश मंडळ आता आपल्या बाप्पाच्या आगमनाला जे आहे ते सुरुवात झाली आहेत। आपण सध्या आहोत परळच्या महाराजाच्या या ठिकाणी। आपण पाहू शकता परळचा महाराजा हा सध्या आज त्यांच्या मंडपात सुद्धा आज दाखल झाला आहे। आपल्यासोबत इथे काही अध्यक्ष वगैरे आहेत त्या मंडळाचे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया नेमकं या गणेश बाप्पा संदर्भात। कारण की आपण जर पाहिलं तर गणेश मूर्ती ही एक वेगळी आणि अनोखी आपल्याला मूर्ती अशी पाहायला मिळते। खरं तर राक्षसांचा वध करण्यासाठी हा गणेश बाप्पाने ज्या जन्म घेतला अशा पद्धतीचे एक मेसेज जो आहे तो या गणेश मूर्तीच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आपल्यासोबत इथे मंडळाचे अध्यक्ष आहेत। दादा काय सांगणार, सर्वप्रथम आज आपल्या गणेश मूर्तीचं आगमन सोहळा पार पडला आहे, काय तुमची सर्वप्रथम प्रतिक्रिया? परळ सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परळचा महाराजा यंदा आमचं 82वं वर्ष आहे आणि 82वं वर्ष साजरा करताना आम्हाला आनंद खूप होत आहे। त्यामुळे मूर्तीची संकल्पना जी आहे ती देशामध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, म्हणजे भ्याड हल्ला, जो अतिरेकी भ्याड हल्ला आपल्या देशावरती करतात ते एक राक्षसच आहेत, एक बलात्कारी लोक आहेत की ते एक राक्षस रूपीच आहेत। या राक्षसांचा नाश करण्यासाठी गणरायाने धर्तीवरती आपला दर्शन देण्यासाठी, गणेश भक्तांना दर्शन देण्यासाठी तो अवतरला आहे। नक्की दादा काय सांगाल एकूणच मूर्ती संदर्भात, कारण की आगळी वेगळी अशी ही मूर्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळते, काय सांग? नक्कीच कसं आहे, वर्षानुवर्ष आता आपले जे मूर्तिकार आहेत अरुण दत्ते यांच्या संकल्पनेतून परळचा महाराजा घडत असतो। जसं आपण आता इतर मूर्ती ज्या आपल्या त्यांची एक ख्याती, तशी आपली परळच्या महाराजाची सुद्धा एक ख्याती आहे बॅलन्सिंगचा राजा म्हणून। तेच बॅलन्सिंग यावर्षी साकारण्याचं अरुण दत्ते यांनी आपल्याशी सांगितलं। नक्कीच आपण पाहतोय की परळचा महाराजा आज त्यांच्या मंडळाच्या मंडपामध्ये विराजमान झाला आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं त्या मूर्ती संदर्भात जर विशिष्ट पाहिलं तर मूर्ती सुद्धा ही आगळी वेगळी अशी आहे, बॅलन्सिंग मूर्ती अशी या पद्धतीची मूर्ती जी आहे ते यावेळीच या मंडळाकडनं जे ते आकारलेली आपल्याला या परळच्या महाराजाच्या मंडपात पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।